नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र वृत्तमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जनसेवा शिक्षण मंडळ संचालित शांताराम गुलाब कला विज्ञान व गोटणभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे मुरबाड येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2016-17 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण आमदार बाळाराम पाटील व अभिनेत्री माधवी जुवेकर उपस्थित होते. जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड महाविद्यालय शिवळे यांच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2016-17 आयोजित करण्यात आले होते. यावेळी जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटणभाऊ पवार यांनी दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. विशेष अतिथी म्हणून कोकण विभाग मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ माधवी जुवेकर, तानाजीराव देशमुख, भास्कर हरडकोर व अन्य व्यासपीठावर उपस्थित होते. या ज्या काही त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. कुठल्याही समाजामध्ये जन्माला आला तरी जिद्द आपण बाळगून ध्येय निश्चितपणाने गाठू शकता. शून्यातून जग निर्माण करा. जगाच्या बाजारामध्ये धोरणापर्यंत आपल्याला पोहोचायचे असेल तर आपली गुणवत्ता गरजेची आहे. आपली पात्रता ही अतिशय आवश्यक आहे, असे माजी आमदार गोटणभाऊ पवार यांनी बोलले होते. मुरबाडमध्ये असे काही विद्यार्थी साठी बाहेरील जिल्ह्यामध्ये जावे लागत आहे. त्यामुळे लवकरच आपल्या मुरबाड तालुक्यात भव्य अकॅडमी स्थापन करून त्यांचा लाभ गरजू शिकाऊ विद्यार्थी घेतील. भाऊ पवार यांनी विद्यार्थ्यांशी ज्यावेळी संवाद केला त्यावेळेस बोलत होते. सेवेमध्ये असणारे कलेक्टर असतील, प्रांत लोक असतील, यांना सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. सचिव पातळीवरचे लोक असतील त्यांना निमंत्रण करण्याचा प्रयत्न करतोय. पण तो मुलांच्या मनामध्ये जी एक भावना आहे, मुलांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे की क्लासेस जरी घेत असतील, मोफत घेत असतील, 100 रुपये फी घेत असतील. आपल्याला माहिती आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेचे फी किती असतात राज्याच्या, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण जनसेवा शिक्षण मंडळ आम्ही हा प्रयत्न करतो की कमीत फी, नाममात्र फी, तुमचं नाव आम्हाला कळावं, तुमची इच्छा आम्हाला कळावी म्हणून नाममात्र फी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण रजिस्ट्रेशन झालं असेल 100 तर उपस्थिती असते 40. त्यामुळे विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की उपस्थिती आपण रजिस्ट्रेशन केल्यावर आपली उपस्थिती सुद्धा असावी. आणि म्हणून 4-5 वर्षे मी काम करत आलेलो. या वर्षी माझ्या मनामध्ये आई संकल्पना आहे की आपण काही काम करतोय त्याच्यामध्ये लोकांना स्वारस्य नाही, मुलांना काही वाटत नाही. मग वेगळी अकादमी काही महाराष्ट्रातली या ठिकाणी आणावी का? नावाजलेली असेल आमची मुलगी, पादी मुलगी कल्याणला तिने क्लास जॉईन केलेला आहे. अशा प्रकारची अकादमी किंवा महाराष्ट्रामध्ये पुण्याला असणाऱ्या अकादम्या याच्यापैकी काही लोकांना निमंत्रित करावं का? आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काही विद्यार्थी या सहभाग बघू शकतील फीचा आणि काही संस्था या ठिकाणी सहभाग घेऊ शकेल. संस्था खर्च त्या ठिकाणी घेऊ शकेल. परंतु आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही संधी पुढच्या काळामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी अशा प्रकारचा काही प्रयत्न करावा का, हा मनोदय आमच्या संचालक बोर्डाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि तो करण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने करणार आहोत. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण आपल्याला शैक्षणिक द्वार जगात खुलं आहे. जगाच्या बाजारपेठेत शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला सगळीकडे पोहोचायचं असेल तर आपली गुणवत्ता ही अत्यंत गरजेची आहे. आपली पात्रता ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ती पात्रता आणि गुणवत्ता आपल्याला टिकवायची असेल, ठेवायची असेल तर आपल्याला हे प्रयत्न निश्चितपणाने करावे लागतील. आणि त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. अधिक काय मी या ठिकाणी बोलणार नाही. आपल्याला मित्रमैत्रिणी, पालकवृंद, एका अतिशय निसर्गरम्य अशा शैक्षणिक संकुलामध्ये येण्याची संधी आज आपल्या वार्षिक पारितोषिक सोहळ्याच्या निमित्तानं मिळाली. ज्या भावना मानसीताईंनी या ठिकाणी व्यक्त केल्या त्याच भावना माझ्या मनामध्ये या संकुलात प्रवेश केल्या आलेल्या होत्या. त्या ठिकाणाहून येताना मी भाऊंना बोललोय की आमच्याकडची मंडळी आता चिमणी कावळ्याच्या आवाजाला देखील या ठिकाणी थोडा मस्त झालेल्या आहे. वाढत्या नागरिकरणाच्या नेत्यानं या ठिकाणी जे सामाजिक स्वास्थ्य, शांती हा प्रकार मुंबई आणि नव्या मुंबईच्या परिसरामध्ये दुर्लभ झालेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक चांगली अनुभूती त्या वातावरणाची आली. आणि अशा वातावरणामध्ये आपण शिक्षण घेत आहात. एक चांगली संधी शांताराम भाऊ आणि गोटणभाऊ भाऊंच्या कृपेनं या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि ज्या पद्धतीनं पाटील सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या गुणवत्तांची या ठिकाणी माहिती दिली, आपण सारेच जण त्या संधीचं सोनं करतायत असं या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं.
रीतीनं मुरबाड सारख्या दुर्गम भागामध्ये राहून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी MPSC मध्ये जे यश मिळवलं, पाटील आणि आपला दुसरा विद्यार्थी या दोघांचेही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं देतो. कारण या ठिकाणी महाराष्ट्राच्या एकंदर प्रशासनाकडे आपण नजर टाकली तर देशातले सर्वाधिक या ठिकाणी UPSCचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला टाका मात्र कमी होतोय. ज्याला आपण मागास राज्य म्हणून गिणवतोय त्या बिहार, उत्तर प्रदेश कडल्या IAS मंडळींची या ठिकाणी वर्णी महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमध्ये लागते. आणि अशा पार्श्वभूमीवर UPSC MPSC कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिक चांगला असला पाहिजे. आणि ते या ठिकाणी निश्चितपणानं प्रतीत होताना दिसते. 2 विद्यार्थी MPSC मध्ये आज या ठिकाणी पास झालेले आहेत. तो मनापासून आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला धन्यवाद देतो की ही संधी या तरुण पिढीला केवळ आणि केवळ आपण ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळेच मिळाली. अन्यथा यावेळी सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर SM पाटील यांनी केलेले आहेत. कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.